स्वागत करूया उद्योजिका डॉक्टर ज्योती दाशरथी यांचं. संस्कृत विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कारकीर्द सुरू करत विश्वात यशस्वी पाऊल. 2009 पासून आधुनिक शेती, हायटेक बागायती आणि फूड प्रोसेसिंग या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बर्लीफील्ड बायोटेक या फूड प्रोसेसिंग युनिटच्या त्यांनी नवी अंजीर पावडर पासून ते विविध डिहायड्रेटेड उत्पादनांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी पूर्ण उत्पादनं बाजारात आणली. 80 महिलांचा उद्योग समूह उभारून त्यांनी आर्थिक सबलीकरणाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय. एका बाजूला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत शेतीला चालना देणारी दृष्टी, तर दुसऱ्या बाजूला ज्ञान, जिद्द आणि उद्योजकतेतून महिलांना सक्षम करणारा प्रवास. आजचा हा संवाद निश्चितच नव्या शक्यता, नवे विचार आणि नवी दिशा देणारा ठरणार आहे. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया निधी पंत आणि डॉक्टर ज्योती दाशरथी यांचं. मी माझी सहकारी जानवीला विनंती करतो की त्यांनी या दोघींशीही संवाद साधावा. धन्यवाद भूषण. नमस्कार. आत्ताच आपण काही महिला उद्योजकांच्या यशोगाथा ऐकलेल्या आहेत. कोणत्या प्रकारे त्या शेती व्यवसायाला पूरक असे उद्योग करून आपली उपजीविका चालवत आहेत, नाही म्हणण्यापेक्षा चांगला नफा कमवत आहेत. होतो या सगळ्या गोष्टी. ग्रामीण भागामध्ये अशी कोणती आव्हानं आहे अशा पद्धतीचे बिझनेस स्टार्ट करायला, आणि त्यामध्ये कोणते बदल व्हायला पाहिजे, ग्रामीण भागात मुळात कोणते बदल व्हायला पाहिजे जेणेकरून एकंदरच करणं सुलभ जाईल. नमस्कार सगळ्यांना. पहिल्यांदा मी TV9चे धन्यवाद देते की या ठिकाणी बोलवलं. ग्रामीण भाग आणि शहरी भाग याचाही विचार करायच्या आधी आपल्याला असा विचार करायला लागेल की शेतीतून समृद्धीकडे ज्या वेळेला आपण म्हणतो आहेत त्यावेळेला शेतीच्या समृद्धतेतून समृद्ध भारत हा आपण आधी विचार करायला हवा. आणि समृद्ध भारत म्हणल्यावर ग्रामीण आणि शहरी हे वेगळेपण न राहता, जर ग्रामीण भागात अडचणी आहेत असं म्हणल्यापेक्षा शहरात हा व्हॅल्यू ॲडिशनचा बिझनेस करण्यापेक्षाही तो खेड्यात जास्त सुकर राहणार आहे. कारण हा व्हॅल्यू ॲडिशन बिझनेस करताना पहिल्यांदा आपल्याला ट्रान्सपोर्टेशन ही सगळी महत्त्वाची सगळ्यात मोठी बाब, की शहरामध्ये ज्या वेळेला बिझनेस करतोय त्यावेळेला खेड्यातून ज्या कच्चा माल हवा आहे आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी वाढणार आहे ती ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढू नये ह्याच्यासाठी हा बिझनेसच खेड्यात घेऊन जावा हे सगळ्यात मला महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून शहर आणि ग्रामीण भाग या दोन्हीच्या मधला टप्पा सरांनी सांगितलं होतं, मधला टप्पा शोधून आपण त्या ठिकाणी हा जर उद्योग केला तर कदाचित ते जास्त श्रेयस्कर होईल. पण आता याच्यात कसं आहे की खेड्यातल्या खूप साऱ्या अडचणी आहेत असं आपण म्हणतो. खेड्यात खरंच काय अडचणी आहेत की म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी वाहतुकीची सोय नाही आहे. त्या ठिकाणी शेतीतून जे आता उत्पन्न येतं आहे ते उत्पन्न आपल्याला हमी भाव घेतला तरच ते परवडतं. आणि काही वेळेला असे भाव आपल्यासाठी, आता समजा कांद्याचं बी आहे, कांद्याच्या बीसाठी ज्या वेळेला एक भाव दिला जातो आणि तेवढा कांदा शेतकरी देऊ शकला नाही किंवा त्यावेळेचा भाव जास्त वाढलेला असेल तर जो भाव दिलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण याच्यासाठी गोदामे असणे आणि सगळ्यात मोठं म्हणजे सायलो उभे करणे हे फार गरजेचं आहे. खेडं असो का शहर असो कुठंही हे जसे स्टीलचे मोठे मोठे खूप मोठे ह्यूज सायलो जर आपल्याला त्या ठिकाणी खेड्यामध्ये मिळाले आणि हे त्या ठिकाणी ठेवल्या गेल्यावरती तुमचा हमी भाव मिळो ना मिळो, बाजारातला भाव पडो ना पडो, काहीही शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आहे. मग ही सगळ्यात मोठी अडचण जर आहे ती शेतकऱ्याला हे सरकारकडून मागणे, सुविधा करणे का त्याच्यासाठी सबसिडीची व्यवस्था करणे, या सगळ्या गोष्टींचा सार्वत्रिक बँकांनी जर विचार केला
आणि हा सार्वत्रिक विचारातून जर आपल्याला तिथे शेतीमाल साठवण्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आपण देऊ शकलो तर वर्षभर धान्य साठवून, धान्य असो भाजीपाला, शीतगृह आहेत, भाजीपाला साठवून ज्या ज्या वेळेला आपल्याला हे मार्केटमध्ये आणायचं आहे, व्हॅल्यू ॲडिशन करायचं, मार्केटला विकायचं आहे, योग्य बाजारभाव मिळतोय असं लक्षात आलं तर त्यावेळेला ते मार्केटमध्ये आणायचं आहे. तर या गोष्टी खेड्यामध्ये आवश्यक आहेत. सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आपण म्हणतो की वीज पुरवठा नाही आहे, पण आत्ता खेड्यामध्ये 22 तास वीज आहे. नंतर शेतामध्ये वीज पुरवठा नाही आहे, 12 तास वीज आहे. अजून एक खूप मोठी गोष्ट आहे की रामसर इथे बसलेले आहेत. आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्या वेळेला सोलार पंप फ्रीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना दिले, ही योजना जी होती ती बऱ्याच अंशी रामसरांच्या डोक्यातली होती. आणि या योजनेमध्ये ज्या वेळेला देवेंद्रजींनी हा विषय समोर आणला, रामसर त्यावेळेला मला वाटतं परदेशात होतात आपण कुठेतरी, आणि त्यांना 1 दिवसासाठी बोलवून त्यांच्याकडनं ती योजना पूर्णपणे समजावून घेऊन त्यावेळेला सोलार पंप आपल्याकडे फ्री प्रत्येक शेतकऱ्याला दिले. माझ्या शेतात सुद्धा सोलार पंप आहे. सोलार पंप घेण्याची माझी कॅपॅसिटी असूनही त्या योजनेचा मी त्यावेळेला फायदा घेतला की हे गावाला एक वेगळं उदाहरण होईल. आणि त्यामुळे सोलार पंप सगळ्यांना त्यावेळेला दिलेले आहेत. आणि सगळ्यात मोठी सोय अशी झाली की वीज नसली तरीही शेतकऱ्याचं बिघडलं नाही. आणि अशा गोष्टी ज्या ठिकाणी शेतीमध्ये होतील, आज विहिरीवरती फक्त लाईट दिलेला आहे सोलारचा, पण ज्या वेळेला शेतकरी काट्याकुट्यामध्ये रात्रीच्या वेळेला जातो, आधी पूर्वीचं चित्र फार विदारक होतं. रात्री वीज यायची आणि दिवसाच्या वेळेला वीज नसायची. शेतकरी दिवसा काहीही काम करू शकायचा नाही. पण आता थोडं थोडं चित्र बदलतंय आणि हे चित्र असंच पुढे न्यावं असं मला वाटतं. आणि शेतकऱ्यांना मिळणारा हा तिथला जो रोजगार आहे तो कमी पडतो. स्वतः शेती करायची असेल तर पैसा कमी पडतो. या सगळ्या गोष्टींमधनं पैसा त्यांना कसा मिळेल आणि त्यांना जोडधंदा रोजगार त्याच्यासाठी आपल्याला कसा शेतकऱ्यांना करून देता येईल, या गोष्टीवरती विचार करणं जास्त गरजेचं आहे. मी निधिकांची अशी उदाहरणंही आपल्या समोर आहेत. यशोगाथा आपण त्यांच्या ऐकलेल्या आहेत आणि अशा 2 महिला उद्योजिका आपल्यासोबतही बसलेल्या आहेत आणि त्यांच्याकडूनही आपण या संबंधात ऐकलेलं आहे. आणि खरंच तुमचं मार्गदर्शन हे अगदीच महिलांना प्रेरणादायी सुद्धा ठरणार आहे आणि मार्गदर्शन पण ठरणार आहे. तुम्ही इथे आलात आणि या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपल्या दोघींचे मी आभार मानतो आणि मी या दोघींचाही सत्कार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर सर आणि नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बी ठोंबरे सर यांना मंचावर येण्याची विनंती करतो. धन्यवाद.